तुम्ही पॅरेंट्स आहात का? तर ॲज अ पॅरेंट म्हणून माझ्या बाबांची ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली पाहिजे. माझे बाबा काय करायचे, काय योग्य, काय अयोग्य हे आम्हाला एकदा तरी सांगायचे, की "दीपा हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, चूक आहे." मग पुढे ते आमच्यावर सोडून द्यायचं, की मी सांगण्याचं काम केलं. पुढे काय कर्म सिलेक्ट करायचं हे तुझ्यावरती आहे. सो तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून तुमच्या मुलांना लहानपणापासून काय योग्य, काय अयोग्य हे सांगण्याचं काम करा. पुढे काय सिलेक्ट करतील हे त्यांच्यावर सोडून द्या. मग ते त्यांच्या आयुष्याचा प्रवास असेल किंवा ते मग ते जे कर्म योग्य सिलेक्ट करतील किंवा योग्य सिलेक्ट करतील किंवा अयोग्य सिलेक्ट करतील. त्याच्यानुसार त्यांना फळ मिळणारच आहे. पण कर्माची गणितं किंवा संस्कार काय असतं, ते तुम्ही त्यांना आधी शिकवा. मग पुढे ते करायचं की नाही ते त्यांच्यावर आहे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवासावर अवलंबून आहे. पण संस्कार करणं हे तुमच्या हातात आहे. पण सुरुवातीला इनिशियली एकदा सांगणं, की "बाबा हे योग्य आहे, अयोग्य आहे." हे पॅरेंटचं कर्तव्य आहे. सो दॅट मुलांना योग्य दिशा दाखवली. तुम्ही दिशा दाखवू शकता. त्या दिशेवर चालायचं की नाही ते तुमच्या मुलांनी ठरवू दे. सो ती दिशा दाखवण्याचं काम तुम्ही करता आहात का? ॲज अ पॅरेंट म्हणून. ते नक्की करून बघा. एकदा सांगण्याचं काम करा ना आणि पुढे ऐकतायत की नाही ते हे त्यांच्यावर आहे. सो हे नक्की करून बघा. कारण माझे बाबा देखील हेच करायचे, की एकदा सांगायचे, "कर" आणि मग त्याचं असायचं, की "भोग आपल्या कर्माची फळं." मी सांगण्याची कामं केलंय. सो पण तुम्ही चांगल्या शब्दात तुम्ही बोलू शकतात हे. सो हे नक्की करून बघा. थँक